नमस्कार मंडळी. तर मंडळी, तुम्ही जानू पडलेलं टाक्या घातलेलं तिला वगैरे ते व्हिडिओ बघितला. तुम्ही जानू पडलं म्हणजे टाक्या वगैरे पडले होते तिला. तिचं खूप लागलं होतं बरं का तिला. म्हणजे कसं आहे ना, तिला इथं लागलं होतं, इथं हो का. ती दाखवत आहे तरी पण थांबा तुम्हाला दाखवते. आणि तिला ना आतमधलं ते गाबडं असतं ना, मांस ते असं लटकत होतं आतल्या बाजूचं. आणि वरती एवढं मोठं खच पडलं होतं. आतमध्ये 6 टाक्या आणि वरती 5 टाक्या पडलेत तिला. म्हणजे खेळताना पडली बरं का. कट्ट्यावरती कट्टा लागलाय. कट्ट्याचं कोपरं असताना ते खरबड ते लागलंय. आणि तिचं म्हणजे मला कसं तर वाटत होतं ती पडल्यावर. तिचं ते सगळं हालत बघून लय बेकार मला कसं तर वाटत होतं. मला रडू येत होतं. तरी पण तुम्हाला दाखवते. टाक्या पडलेलं तिला डाग पडलं बरं की. त्या टाक्यात घातलेलं ते टाक्याचं निशाणच पडलंय हो. तसं पडू नये. सोन्यासारखं मुकडा आणि त्याच्यावर एक डाग म्हणलं तर ते मला नाही पटत. मला नाही आवडत. हो का, तुम्हाला दाखवते तिचं टाक्या पडलेलं जागा. हो का, दिसतंय का? हो का, हे 5 टाक्या पडल्यात. आतमध्ये 6 टाक्या पडल्यात. हे असं डाग दिसून राहिलं. जात आहे का नाही काय माहिती ते डाग. म्हणजे चेहऱ्यावरती कसं तर दिसतंय ना. थोडक्यात वाचले बरं का. हिथं लागलंय ना, हे इथं झोपून हिथं जर लागलं असतं तर जीव गेलं असतं. लय बेकार अवस्था झाली बरं का जानूचं. दादू हो का, हे श्री इकडं झोपलंय. जानू मी असं आहे बरं का. जानूचं उतरलंय बेकार झालं तिचं हॉस्पिटल. तिला ना टाक्या 15 दिवस काढले नाहीत. 16-17 दिवस काढले नाही. त्यांनी सांगितले होते 16 दिवस, पण मी ना 17 दिवशी काढून आणलं बरं का. आणि काढलं तरी पण थोडंफार ते धागा असतं ना, टाक्याचं धागा ते स्किनमध्ये राहिलं होतं बरं का. तिला स्किनमध्ये राहिलं होतं थोडं तुकडं धाग्याचं. आणि मी तरी पण लक्ष दिले, रोज बघत होते, पण ते थोडं हे असतं ना, ओलं असतं आणि ते दिसत नव्हतं त्याच्यामध्ये. पूर्ण ते जेव्हा वाळलं ना, टाके काढल्यावर इथलं त्वचा वाळलं आणि त्वचासारखं त्वचा झालं ना, तेव्हा दिसू लागलं आतमध्ये धागा. तर परत जाऊन काढून आणलं बरं का. डबल झालंय जानूचं. लय विचित्र झालं बरं का जानूसोबत. लहान लेकरांना तसं झालं ना, मला लय रडू येतं बाबा. मला बघणं होत नाही कारण मला अनुभव आहे. दुखणं म्हणजे कसं असतं. आम्हाला मोठ्यांना सहन होत नाही दुखणं. ते तर लहान लेकरं आहेत, त्यांना काय सहन व्हावं सांगा बरं. मला माहीत आहे दुखणं कसं असतंय. आणि हॉस्पिटलमध्ये दुखणं झालं तरी पण घरात बसावं. हॉस्पिटलला गेलं ना, सुई आणि सलाईनचं सुई त्याचं ते वेगळंच, आपलं दुखणं वेगळंच असं होतंय ना. सलाईन वगैरे लावलं तरी पण कसं होतंय ना, जेव्हा सलाईन लावते ते रक्त घट होत आहे ना, त्यामुळे ते इंजेक्शननी पाणी सोडते. तर रक्त घट्ट झालेलं पुढं जावं म्हणून, सलाईन चढू दे म्हणून. का बघा, असं असतं हॉस्पिटलमध्ये. मला माहिती आहे. मी खूप मोठा अनुभव घेतलं हो का. असं आता पहिल्यासारखं धडपड करते. त्याला काही पण भीती नाही जाण्याला.